तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी स्वय श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी हनुमानवी दिव्य रूपी सकेली न त्यागी दिव्य लोकासी नेली नली कवरधारी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम शक्ती मुक्ताबाई की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचं दर्शन करण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. कालच्या सत्रामध्ये तुकोबारायांनी कोणत्या कालामध्ये कोणत्या स्थलामध्ये अवतार धारण केलेला आहे, तुकोबाराय जन्माला आलेले आहेत, याचा अगदी संक्षिप्तपणे स्वरूप पाहिलेलं आहे. कालही मी सांगितलं की संतांचा जन्म महत्वाचा नसतो, संतांचं कर्म महत्वाचं असतं. ज्याचा जन्म दिव्य असतो त्याला देव म्हणतात आणि ज्यांचं कर्म दिव्य असतं त्यांना संत म्हटलं जातं. म्हणून जन्म दिव्य असणाराची जयंती साजरी केली जाते आणि कर्म दिव्य असणाराची पुण्यतिथी साजरी केली जाते. साजरी करावी. अलीकडे काय झालेलं आहे, हुरळली मेंढीन लागली लांडग्याच्या पाठीमाग, अशी एक म्हण आहे आपल्याकडे. तसा प्रकार आहे. जन्मभर ज्यांनी पुण्य मानलं नाही त्यांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात. कोणाची पुण्यतिथी करावी, पुण्यतिथी का करावी, पुण्यतिथी शब्दाचा अर्थ काय आहे, त्या तिथीला पुण्यस्वरूप कसं त्याने बनवलेलं आहे का. ज्याचा जन्मदिव्य नसतो त्याची जयंती करू नये, ज्याचं कर्मदिव्य नसतं त्याचा दिवस घालीत जा. घालायचा तर काय घालायचा, दिवस अशा प्रकारचा घालायचा. संतांच्याही जन्माचा महत्वाचा भाग नाही, कारण जे योनीज आहेत, एक ईश्वर सोडला की बाकीच्या कोणालाही या जगात येण्याकरता एकच रस्ता आहे, प्रथम केला गर्भीवास. त्यामुळं तुकोबारायांचा जन्म देहू गावामध्ये मोरे कुळामध्ये आई कनकाई आणि वडील बोलोबा यांच्याद्वारा झालेला आहे. जन्माचा काल पूर्वीच्या इतिहासकारांनी संशोधकांनी संशोधन करून निश्चित केलेला तो हा आहे की माघ शुद्ध पंचमी गुरुवार शके 1530.
या दिवशी तुकोबाराय प्रगट झालेले आहेत. स्वर्गामध्ये, स्वर्गापेक्षाही वैकुंठामध्ये आनंदोत्सव साजरा झालेला आहे. भगवंतानीच भरकटत चाललेल्या कलियुगातल्या मानवाकरता आपल्या आचरणाने योग्य मार्गदर्शन करावं म्हणून तुकोबारायांना पाठवलेलं होतं. म्हणूनच पुढे तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे सांगाया. सांगाया वर्ताया नाही, ते आम्ही आमच्याकडे वर्ताया वर्तोनी दावावे लोकाप्रती, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. वर्तावे अनेक ठिकाणी वर्तावे अशा प्रकारचा शब्द आहे. तुका म्हणे करोनी दावी, त्याचे पाय माझे जीवी, किंवा तैसे संत जगी क्रिया क्रिया करोनी, बोलोनी दावी ती नाही, करोनी दावी ती जगी. तेव्हा तुकोबारायांचा जन्म झालेला आहे. संपन्न कुलामध्ये, संतुष्ट कुलामध्ये आणि वारकरी कुलामध्ये. 3 विशेष आहेत तुकोबारायांच्या जन्माच्या ठिकाणाचे. 3 विशेष आहेत. एकतर वारकऱ्याच्या कुलात माणसाला जन्म मिळावा, महाराज पुण्य लागतं त्याच्याकरता. तुकोबारायांनीच पुढं देवाकडे मागणी करत असताना म्हटलेलं आहे, हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी देवा, मज हरिदासाचे घरी उपजवा जन्मांतरी, मज हरिदासाचे घरी उपजवा. श्रीमंताच्या घरी उपजवा असं नाही म्हटलं, सत्ताधाऱ्याच्या घरी उपजवा असं नाही म्हटलं, कारखानदाराच्या घरी उपजवा असं नाही म्हटलेलं, हरिदासाच्या घरी. कारण संस्काराचं महाधन हे हरिदासाच्या घरी असतं. बाकीच्यांच्या घरी धन असलं तरी ते धन त्या घरात जन्मलेल्या व्यक्तीला कोणत्या रस्त्याने घेऊन जाईल हे सांगण्याकरता आता प्रवचनाची गरज नाहीये. पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड तपासले तरी सहज लक्षात येईल. तेव्हा आपले संस्कार, चांगले संस्कार बळकट वृद्धिंगत व्हावे असं वाटत असेल तर वारकऱ्याचं कुळ महत्वाचं आहे. आणि तुकोबारायांचा जन्म अशा वारकरी कुळामध्ये झालेला आहे, हा विशेष. आणि संतुष्ट होते बोलोबा, म्हणजे पूर्वीचा हा विशेष होताच. मला आठवत आहे, माझे काय आता फार वय आहे असं नाही, पण जेवढं वय आहे तेवढ्यात मी अनुभवतोय, तुलना करतोय आजच्या परिस्थितीची आणि आपण लहान असताना 65, 70, 75, 1900 त्या काळाच्या परिस्थितीची जर तुलना केली तर बरंच काही शिकायला मिळतं. बरंच अविकसित अशा प्रकारचा तो काल होता. पैसा फारसा बघायलाही माणसाला मिळत नव्हता. अन्य धान्याचं उत्पादनही फारसं नव्हतं. मग या कारखानदाऱ्या वगैरे तर नव्हत्याच. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बराचसा काल असाच गेला. आज खूपच बदल झालेला आहे. त्यावेळेसचा व्यक्ती जर कुठं एखाद्या डोंगरात बसलेला असेल आणि तो आज आला तर तो म्हणेल तो भारतच हा नाहीये. घरं बदलली, गावं बदलले, रस्ते बदलले, कपडे बदलले आणि त्याच्याबरोबर माणसाचे विचार, मनही अशा प्रकारचे बदललेले आहेत.
काही विघातक काही विधायक अशा दोन्हीही बाजू असतात. तर त्याच्यामध्ये विघातक अशा प्रकारची जी बाजू आहे ती अशी आहे की माणसं या विकसित कालामध्ये, यंत्रयुगामध्ये, विज्ञान युगामध्ये संतुष्टता हरवून बसलेत. आज जर असं बारीक प्रत्येकाच्या मनाचं निरीक्षण केलं तर सहज सहज आपल्या लक्षात येईल. वरून वरून फार मोठी दिसणारी, मोठी मानली जाणारी, स्वतःला मोठं मानणारी जी माणसं आहेत, ही माणसं सुद्धा आतून पोखरलेली आहेत असं आपल्याला जाणवेल. कुणीच संतुष्ट नाही महाराज. म्हणजे पाऊस पडला नाही, दुष्काळ आहे म्हणून शेतकरीच संतुष्ट नाहीत असं नाही. आता दुष्काळ असला तरी पगारावाल्याचा पगार कमी झालेला आहे असं काही नाही ना दुष्काळामुळं. त्याचं तर आहेच चालू, जेवढा चालू होता तेवढा पगार, म्हणून ते संतुष्ट आहे. व्यापाऱ्याचा नफा कमी झालेला आहे असं काही नाही म्हणून ते संतुष्ट आहे. राजकारणातली माणसं संतुष्ट आहेत, कीर्तन करत फिरणारी माणसं संतुष्ट आहे असं वाटतं तुम्हाला? किती बदल झालाय, किती बदल झालाय. जमीन आसमानचा बदल झालेला आहे पूर्वीच्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये. पण प्रकर्षाने त्याच्यातल्या बदलामध्ये हे आपल्याला जाणवेल की पूर्वी माणसं काही नसताना, खूप कमी असताना बरं संतुष्ट असायची, संतुष्ट. काय या विज्ञानाचा परिणाम म्हणावा की काय काही कळायला तयार नाही, पण माणसं असंतुष्टच फार आहे. जवळ जवळ अध्यात्म क्षेत्रातली माणसं सोडली तर सगळा बाकीचा भाग हा असंतुष्ट आहे, असंतुष्ट, बेचैन. दुष्काळ पडला, नापिकी झाली म्हणून कोणी आत्महत्या करत असतं. पूर्वी काही दुष्काळ पडत नव्हते, नापिकी होत नव्हत्या महाराज. पूर्वी पिकतच नव्हतं, नापिकीचा संप्रश्नच नाहीये. एकरी एक एक 2-2 क्विंटल गहू पिकायचे, पण कोणी आत्महत्या करत नव्हतं. झाडाचा पाला खायचे, त्या उंबराच्या दोड्या खायचे, बरबडे खायचे, आत्महत्या कोणी करत नव्हतं, संतुष्ट असायची माणसं. आणि काय विचित्र परिस्थिती. आता किती सुधारणा महाराज. 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ मिळतात. आता काय अडचण आहे बा. पण संतुष्टता नाही, प्रसन्नता नाही. कपडे ढवळे भरपूर आहे पण थोबाड सुकलेली आहे. कशाची कमी आहे सांगा ना. पूर्वी कपडे नव्हते घालायला, असे एवढ्या कपड्यावरच राहायची माणसं. कुठं गावाला चालले तर कोणाचा मागून घेऊन जायचे, त्याच्यात प्रसन्न राहत होते. कपडे धुवायला साबण कुठं. मला आठवतं लहानपणी आम्ही शाळेत असताना ओढ्याला जायचं, ते शाडू असायचे, त्या शाडूत कपडे घासायचे, दना आपटायचे. खूप बदल झाला वरच्या दृष्टीने, पण संतुष्टता मात्र हरवलेली आहे. तस पण बोलोबांच्या घरातलं वातावरण असं होतं, संतुष्ट मन होतं त्यांचं, संतुष्ट होतं. संतुष्ट हे धन आहे महाराज, संतुष्ट हे धन आहे. आणि हे ज्याच्या जवळ आहे तो खरा श्रीमंत आहे. आचार्यांनी श्रीमंत कोण आहे या प्रश्नाचं उत्तर देत असताना म्हटलेलं आहे की श्रीमांश्च कोय समस्त तोषः. सगळ्या दृष्टीनं जो काय आहे संतुष्ट आहे. सगळ्या दृष्टीने याचा अर्थ प्राप्त आहे त्याच्यातही संतुष्ट आहे, कमी प्राप्त आहे त्याच्यातही संतुष्ट आहे, आणि अप्राप्त आहे त्याच्यातही संतुष्ट आहे.
महाराज आम्ही अप्राप्त आहे त्याच्यात तर संतुष्ट नाहीच नाही, कमी प्राप्त आहे त्याच्यातही संतुष्ट नाही, आणि चांगलं प्राप्त आहे त्याच्यातही संतुष्ट नाही. कोणी जर विचारलं काय दिलं विज्ञानाने, तर बाकीच्या काही ज्या अनेक वस्तू दिलेल्या आहेत त्याच्यात दरिद्रीपणा दिलाय माणसाला. दरिद्री, सगळेच दलिंदर झालेले आहेत, सगळे दलिंदर. ज्याच्याजवळ आहे तेही दलिंदर आहे, ज्याच्याजवळ नाही ते तर आता दलिंदर आहेच की. बोलोबाच्या जीवनातला हा विशेष होता. वारकऱ्याची कुळं संतुष्ट असतात. मला आनंद वाटला ती बातमी ऐकून. म्हणजे अर्थात आनंद बरोबरच वाटला की आत्महत्या करणारी जी लोक आहे आजपर्यंत ज्यांनी आत्महत्या केल्या त्याच्यात वारकरी नाहीत. म्हणजे वारकरी लोकांच्या आत्महत्या नाही आहेत. कितीतरी चांगलं वाटलं. मला नाही वाटत की लगे माळा घातल्या आणि पंढरपूरला आले म्हणजे संतांचे विचार त्यांच्या अंतःकरणात उतरलेले आहेत. पण चला किमान आत्महत्या करावी असं तरी वाटत नाही. एवढं काही कमी झालं. बरं, आपल्या घरात आत्महत्या होऊ नये असं प्रामाणिकपणे वाटत असेल तर सगळ्याला माळकरी बनवा. वारकरी करा. सावधान, आपण वृत्ती बनवण्यामध्ये समर्थ आहोत, परिस्थितीमध्ये नाही. परिस्थितीनं सतत संतुष्ट कोणीच राहू शकत नाही, पण वृत्तीनं सतत संतुष्ट सगळे राहू शकतात, सगळे. तेव्हा तुकोबारायांचा जन्म ज्या कुलामध्ये झालेला आहे ते कुल वारकऱ्याचं कुल आहे. संतुष्ट अशा प्रकारचं मनस्थिती असणारं कुल आहे. संपन्न म्हणजे काय आहे? संतुष्टी असली की आहे ते भरपूर वाटतं. मन जर संतुष्ट असेल ना, 10 रुपये जरी खिशात असले बस काय काय आपल्याला काय करायचं तरी. ज्याला लागतच नाही तो श्रीमंतच आहे महाराज. ज्याला लागतच नाही, जो संध्याचं मन संतुष्ट आहे तो खरा श्रीमंत आहे. गण जळता जळत नाही, पण नुसतीच हाय हाय. मनाच्या तळमळे चंदने ही अंग पोळे, हे दलिंदरच. कोवा दरिद्र ही विशाल तृष्णा, याची तृष्णा विशाल आहे, तो दरिद्र आहे. तेव्हा अशा या कुलामध्ये तुकोबारायांचा जन्म झालेला आहे, जे कुल भगवंताची भक्ती करण्यामध्ये परंपरागत भाग्यवान आहे, संतुष्ट आहे, संपन्नही आहे. आणि मग बालपण खूपच आनंदात गेलो तुकोबारायांचं, खूपच आनंदामध्ये. बालपणामध्ये आई वडिलांचं प्रेम मिळणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि त्या बाबतीत तुकोबाराय अति भाग्यवान होते. कारण बोलोबा आणि कनकाई यांना संतती खूप उशिरा झाली, खूप अपेक्षा करावी लागली त्याच्याकरता, आणि खूप प्रयत्न केला, नंतर मिळालं की त्याचा आनंद जास्त असतो. कुठलीही वस्तू सहजासहजी मिळू नये. जर वस्तूचा आनंद मिळावा, वस्तूचा आनंद नसतोच, पण वस्तूचा आनंद मिळावा असं वाटत असेल तर त्या वस्तू करता खूप कष्ट करावे लागावे, मग त्याचा आनंद मिळतो. हरामाचं ज्याला मिळतं, बापदादांनी कमवलेलं ज्याच्या सहज पदरात पडतं पहा तुम्ही, त्यांचे चेहरे पहा, त्याला त्याच्यात आनंद नाही. कष्ट केल्यानंतर आनंद आहे. जेवणामध्ये सुद्धा खूप भूक लागावी आणि मग जेवायला मिळावं. पहा ते कसं जेवण लागतं. ते सकाळी उठल्या उठल्या खाल्लेलं आहे, पुन्हा तासाने खाल्लं, पुन्हा तासाने खाल्लं, पुन्हा तासाने खाल्लं, पार गच भरलेलं आहे, आणि मग आलं पंकवानाचं जेवण. तो म्हणतो नाही हे वाटी काढून ठेवले, काय जेवणार आहे, काय मिळणार त्याला आनंद. खूप दिवसांनी यांना पुत्र संतती झालेली होती. भगवंताची प्रार्थना, भगवंताकडे मागणी केली. तिन्ही देवांनी एकाच वेळेला दर्शन दिलं.
ब्रह्मा विष्णू आणि शंकर आणि यांनी पुत्रप्राप्तीची मागणी केल्यानंतर तिघांनीही वरदहस्त केला. तथास्तु. त्यामुळं 3 देवाच्या कृपेनं 3 पुत्र झालेले आहेत. भगवान शंकराच्या कृपेनं ज्यांचा जन्म झाला ते सावजी आहेत. भगवान विष्णूच्या कृपेनं ज्यांचा जन्म झाला ते तुकोबाराय आहेत. आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने ज्यांचा जन्म झाला ते कान्होबाराय आहेत. लहानपण खूप आनंदात गेलं. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, बाळपण 80 वर्षे गेली 12. बाळपणी 80 वर्षे गेली 12. खेळता या पोरा खेळता या पोरा बाळपणी 80 वर्षे गेली 12. खेळता या पोरा नानामती. खेळता या पोरा नानामती. मस्त तालीम करावी, बैठका काढाव्या, मर्दानी अशा प्रकारचे खेळ खेळावे. आणि घरी गावरान गाई, त्यांचं निरस बिना पाण्याचं दूध, ते दूध अशा प्रकारचं चांगली तब्येत आहे. त्या पहिल्या तब्येतीकडे पाहूनच बहुतेक फोटो काढणार आणि फोटो काढलेले तुकाराम महाराज. 12 वर्ष झालेली. पूर्वी लहानपणी लग्न केली जायची. बोलोबानी तिघांची लग्न एकाच मंडपामध्ये लावलेली आहेत. तिघांचे विवाह झाले. खूप उशिरा झाला असल्यामुळं पुन्हा 10-12 वर्ष गेलेले आहेत. बोलोबांनाही थकल्यासारखं वाटू लागलेलं आहे. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये ऋषी मुनींनी आयुष्याचे 4 विभाग केलेले आहेत. साधारण 100 वर्ष आयुष्य धरलं सरासरी तर पहिला 1/4 भाग हा विद्यार्जना करता, दुसरा 1/4 भाग धनार्जना करता. म्हणजे वयाच्या 25व्या वर्षापर्यंत माणसांनी अभ्यास करावा, विद्याध्ययन करावं, सगळ्या विद्या संपादन कराव्या, जास्तीत जास्त विद्या संपादन कराव्या. विद्या हे सगळ्यात मोठं धन आहे. सर्व धनम विद्या धन प्रधानम न चोर हर्यम न च राज हर्यम न भातृभज्यम न च भारकारी वे कृते वर्धत एव नित्यम सर्व धनम विद्या धन प्रधानम. अध्ययन करावं, कला संपादन कराव्या आणि स्वतःचा विकास करण्याकरता विद्याध्ययन करावं, ज्ञान संपादन करावं. भीक मागण्याकरता नाही, नोकऱ्या करण्याकरता नाही. तो त्याचा गौण भाग आहे, बोनस आहे. विद्येच्या प्राप्तीने अंतःकरणाचा विकास होतो, बुद्धीचा विकास होतो. बुद्धीचा विकास व्हावा त्याच्याकरता शिक्षण महत्वाचं आहे. तो होईल असं मानून पूर्वीच शिक्षणाला सुशब्द लावून सुशिक्षित लागले म्हणायला लोक शिक्षिताला. आज लोकांना समजायला लागलेलं आहे की शिक्षित माणसं सुशिक्षित असतीलच असं नाही, असावीत अशा प्रकारची आशा आपण करूया. अन्यथा देशाला लुटणारे, गोरगरिबाला मारणारे ही माणसं अशिक्षित नाही आहे. हे सगळेच काय आहे, शिक्षित आहे. शिक्षित 2 रुपयाची वस्तू 200 रुपयाला लोकाला देऊन 198 रुपयाचा नफा कमवणारी देशातलीच माणसं आहेत. आणि बहुतेक ही सगळीच माणसं काय आहे, शिक्षित आहेत. की आपण 2 रुपयाची वस्तू 200 रुपयाला दिल्यामुळं अनेक लोकांना आत्महत्या कराव्या लागतात. हा विचारही ज्यांच्या मनाला कधी स्पर्श करत नाही. महाराज विनोबा भावेंनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, चोरीचे जे अनेक प्रकार आहेत त्यापैकी
आपण 2 रुपयाचा पगारा इतकं कष्ट करत असलो तर 3 रुपये घेणं म्हणजे 1 रुपयाची चोरी करणे. चोरी. 10 रुपये घेत असेल तर 8 रुपयाची चोरी केलेली आहे आणि 200 रुपये घेत असेल तर 198 रुपयाची त्यांनी काय केलेली आहे. मोठे चोर आहे हे, मोठे चोर. शरीराला आवश्यक आहे म्हणून कष्ट करून घ्यावं, काही अडचण नाही, पण मग जेवढं कष्ट केलेलं आहे तेवढंच घ्यावं. व्यापारामध्येही 2 पैसे व्यापाऱ्यांनी जरूर कमवावेत. समर्घाची देणे महार्घ वस्तू असं ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे, पण त्याला काही मर्यादा राहिल्या नाही. तेव्हा आयुष्याचं वर्गीकरण करत असताना 25 वर्षापर्यंत अध्ययन करावं, 26व्या वर्षापासून 50 वर्षापर्यंत म्हणजे अर्ध आयुष्यापर्यंत मग धन कमवावं. आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत, प्रापंचिक असेल, गृहस्थाश्रमी असेल वा संस्थानिक असेल, तर त्याच्याकरता न्यायाने धन कमवावं. जोडून या धन उत्तम व्यवहारे. आणि 51व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर तोपर्यंत मुलं 25 वर्षाचे होतात, अर्थात ते कमवायला लागतात. खरं तर शासनाने सुद्धा आहे ना, रिटायर करायची जी वयोमर्यादा आहे ती 58 आणि 60 नाही. याचं पोरग कमवायला लागलं की त्याला हाकलायला पाहिजे. एका घरातले 4-4 नोकरदार महाराज, आणि इकडं दुसऱ्याला विचारायला खडी फोडायलाही कोणी काम लावत नाही. ही विषमता आहे आज आमच्या समाजामध्ये, आणि तरी जातीनिहाय आरक्षण दिली जातात. त्याच्यामुळं ज्याला गरज आहे त्याला मिळतच नाही, तो तिथपर्यंत जातच नाही. गरीबच व्हावं लागलेले आहेत आणि श्रीमंत बनायला लागले. तेव्हा 51व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर नाही सरकारने रिटायर केलं तरी स्वेच्छानिवृत्ती घ्यावी आणि राहिलेलं आयुष्य स्वतःच्या कल्याणामध्ये व्यतीत करावं. वानप्रस्थाश्रम स्वीकारावा. वानप्रस्थ हा संन्यासीच असतो, पण त्याला घर सोडायची गरज नाही. घरात राहून त्यांनी आतून घराला सोडलेलं असतं. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. संयोग आहे बाह्य दृष्टीनं, पण आतून वियोग आहे. वियोग चिंतन करावं. शेवट तर प्रश्नच नाही. चतुर्थाश्रमामध्ये तर संन्यास. बोलोबांना वाटतंय की बस आता बस, बोलोबासारखे विचार सगळ्यांना शिवाय महाराज उचलून न्यावं लागतोय तरी सोडित नाही. म्हणजे शासनाच्या कर्मचाऱ्याला वयाची मर्यादा आहे, शासनावर जाणं करता नाही. केवढी मोठी उणीव आहे आमच्या घटनेमध्ये. निवडणूकही किती वयापर्यंत लढवावी याची वयोमर्यादा असणं गरजेचं आहे. हे म्हातारे जाऊन बसतात महाराज, काहीच करत नाही. ते जास्त वय झाल्यावर परिणामच जास्त दिसतो, प्रत्यक्षात नाही. आणि प्रत्यक्ष कामाकरता करावं लागतं, परिणामाकडे थोडं कमी लक्ष देऊ नये. तरुण माणसं पाहिजेत. लय म्हातारीन लय झालं तर बसून सल्ला द्यावे. अरे हो असं करू नका, तसं करू नका. बोलोबानी थोरला मुलगा सावजी त्याला बोलवून घेतलं. सावजी, अरे तू मोठा झालास आता, मी थकलोय. माझी शांत बसून आत्मचिंतन करण्याचं वय झालेलं आहे. बस झालं ना, आता कवर करता संसार. बरंच पोरांना म्हणावं लागतं की बाबा आता तुम्ही बस झालं ना, खूप केलं आमच्या करता. ते म्हणते नाही तुला काय कळत बाबा. त्याला पोरं झालेत तरी त्याला कळानं गेलं. ह्याला लय कळायला लागलेले म्हातारा झाल्यावर.
म्हाताऱ्याचे अपमान होतात ना, म्हणजे मी पोराची बाजू घेऊन बोलतो असं नाही, पण इथं म्हातारे जास्त आहे म्हणून बोलतो. तर म्हाताऱ्याचे अपमान होतात तेच त्याला सर्वस्वी पोरच जबाबदार आहे, सुनाच जबाबदार आहे असं नाही महाराज. त्याला हे म्हातारे पण तेवढेच जबाबदार आहेत. त्याने आता शहाणा व्हायला पाहिजे की आपलं थकलेलं आहे, आता हेच मुख्य आहेत, त्यांच्या ताब्यात देऊन टाकायला पाहिजे सगळं. तिथं मध्ये 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 थोबाड घालते, मध्ये देते एखाद वेळेस थोडा का देऊन. आता काय करतील, नाही घालावं महाराज. तुम्ही पहा, तुम्ही त्यांना स्वातंत्र्य द्या आणि नामचिंतन करा. देवासारखी तुमची पूजा करतात की नाही पहा. हिच्याकडून काही होत नाही, ही म्हणते आता आलीन मालकीन झाली, आता आलीन मालकीन झाली. आता तिनं तरी कवर ऐकून घ्या वगैरे, हे तुमचं झालेलीच आहे, आता काय प्रश्न आहे का. आता ते मालकीन झाले हे तू मान आणि ती सांगेल तसं कर. कशाला ते हे कर बिना पगारी, कोण कोणाला नोकर नकोय. बोलोबानी सावजीला सांगितलं, सावजी तू मोठा झालेला आहेस, थकलोय मी, आता स्वतःच्या उद्धाराकरता आयुष्य वेच करण्याचा माझी वेळ आलेली आहे. संसाराची जबाबदारी माझी संपलेली आहे. तू मोठा झालेला आहेस, आता तू हे सगळं स्वतःच्या अंगावर घे, जबाबदारीनं पार पाड आणि मला मुक्त कर. हे शंकराच्याच आशीर्वादाने सावजीचा जन्म झाला असल्यामुळं जन्मताच ते संसाराविषयी उदास होते महाराज. उगा बापाने पोरगी पाहिली बिन लग्न केलं म्हणून त्यांनी नकार नाही दिला बापाला, वाईट वाटेल म्हणून. त्यांना लग्न करण्याची इच्छा नव्हती. आणि ज्यावेळेला म्हातारं सगळं डॉक्युमेंट द्यायला लागलं त्यावेळेला मग मात्र त्यांनी थोडीशी मर्यादा बाजूला सारून सांगितलं, पिताश्री मला या कशातच रस नाही. मला असं वाटतं की तीर्थयात्रेला जावं. मला तीर्थयात्रेला जायचंय. आपण काही संसाराचं ओझ डोक्यावर घेत नाही बा, मला नाही जमायचं, ते माझ्याकडून होणारही नाही. कसं तरी वाटलं महाराज. बोला पोरग कामाला आलंय, जबाबदारी घ्यायच्या वयात आलंय, आणि पोरग म्हणतोय तीर्थयात्रेला जायचं. काही काही म्हातारे म्हणतात, अरे आमचे केस पांढरे झाले तरी आम्ही अजून मुक्ताईला गेलो नाही, तू ह्याला मरण तिथंच, कशाला जातो मुक्ताईला. वडव्या तू जर मुक्ताईला गेला तर तिथं नरकात कोण जाणार आहे. त्याच्याकरता तिथं तुझं आरक्षण करून ठेवलेलं आहे ना. हाल घरीच या ना, दे घास, मर तिथंच कोंबड्यासारखा घर कोंबडा होऊन. बोलोबाला थोडं वाईट वाटलेलं आहे. एक दोन दिवस मनाची उदासी घालवली. बोलोबाच्याही लक्षात आलेलं आहे की भगवान शंकराच्या कृपेनं याचा जन्म झालेला आहे. आणि भगवान शंकर हे स्वतःच काय आहेत, उदास अशा. महाराज जागतिक मंत्रिमंडळात असून सुद्धा भगवान शंकर जगाचे कॅबिनेट मंत्री आहेत. संहाराचं खातं त्यांच्याकडे. पण ते बघा ना तुम्ही त्यांच्याकडं, कधी क्रीम लावली, वासाची साबण लावली, स्मशाने शिवा क्रीडा, बसतात तर सगळं मसन वाट्यामध्ये. अंगाला काय लावतात तर भस्म उटी माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. भस्म उटी हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ
फेरीन लावली नाही, अंगाला भस्म लावतात, तेही यज्ञातलं किंवा चुलीतलं नाही. चिता भस्म लेप सृगपी नृकरोटी परिकारा. मेलेली माणसं त्याची राख. महाराज कधी मध्ये मसनवाट्यात चक्कर मारितच जावी, पण कारण कितीही विषयासक्त माणूस जरी असला तरी तिथं गेल्यावर त्याला तेवढ्या पुरतं का होत नाही, वैराग्य निर्माण होतो. काही खरं नाही हो म्हणतात, काही खरं नाही. केवढा मोठा सिद्धांत आहे का नाही. करोडो वेदांताच्या ग्रंथांनी तोच सिद्धांत सांगितलेला आहे ना. श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभी जगन मिथ्या. काही खरं नाही म्हणजे काय, सगळं खोटं. खरं नाही याचा अर्थ खोटं. त्यालाच शास्त्रात जगन मिथ्या म्हणतात, दुसरं तरी काय. तिथे गेल्यावर काही खरं नाही, उगाच मरमर कराय. पाहा ना, विचार आलं का काय, गेलं का काही सांगा. पण ते तिथपर्यंतच. तिथून मागं फिरला का लगेच फोन करतो, ए अरे लाईन आली असेल, पाणी सुरू केलं का, काही बरोबर येईल का. त्याच्यामुळे शंकरांनी पाहिलं की मसनवाट्यात वैरागी राहताना त्यांनी आपला बंगलाच तिथं बांधला. बहुतेक शंकराची जी मंदिर आहेत ती कुठे आहेत, स्मशानभूमीमध्ये जास्त आहेत. म्हणजे विरक्त आहेत आणि त्यांच्या कृपेपासून याचा जन्म झाला असल्यामुळे याची वृत्ती तशीच आहे. समाधान करून घेतलं बोलोबानी. नाहीतरी महाराज संसारात समाधान करूनच घ्यायला पाहिजे. ज्याला हे जमलं ना मग ते कधी बी हसताना दिसतं. ज्याला हे जमलं नाही ते कधी रडताना दिसतं. मग असं करूनच घ्यावं लागतं. काय करतात, काय करणार, काय पोरगा ऐकत नाही मग काय बदलतो. काय करतो, काय नाही ऐकत. पण आता काय उगं नाही का ऐकत म्हणून रडत बसण्यापेक्षा सांगायचं सोडून द्यावं, संपलं काम. म्हणजे ऐकणार नाही असं नाहीच. उत्तर सगळ्याला आहे ना. एक जण मला म्हणे, बाबा पोरगच ऐकत नाही. म्हणलं चांगली गोष्ट. काय चांगली गोष्ट आहे, तुम्ही पोरग ऐकत नाही म्हणतो, तुम्ही खुशाल चांगली गोष्ट आहे म्हणतात. अहो काही सांगा ना त्याच्याकरता, काही जप फिप करू का. म्हणलं हा सांगतो ना. खरंच असं वाटतं का तुला पोराने ऐकावं. हो खरंच वाटतं. खरं, मी सांगितलं ते करशील. हा म्हणे तुम्ही सांगितलं ते करतो. फक्त पोराने माझं मोडलं नाही पाहिजे. म्हणलं मग एक उपाय आहे. काय, तू सांगतच जाऊ नको त्याला. बघ मोडतंय का, मोडलं तर माझ्याकडे तक्रार करायला लागत. तू सांगायचंच नाही काही त्याला. आणि ते म्हणे मग कशाला मोडील ते. म्हटलं एवढं कळते तर माझ्याकडे खायला आलास तू. सावजीने आपलं बोलोबाने आपलं समाधान करून घेतलं. आणि दुसरा मुलगा अर्थात तुकोबारायांना बोलावलं. तुकाराम बाबा बघ ना, अरे तो तुझा मोठा भाऊ सावजी. त्याला म्हटलं मी थकलेलो आहे आता, हे दुकानदारी वगैरे तो पाहतो. तो म्हणतो मला तीर्थयात्रेला जायचंय. मी कुठपर्यंत करणार आहे आता हे. खरंय बाबा, तू करशील का. हो बाबा मी करतो, फक्त मला मार्गदर्शन करा काही दिवस. तुमच्या सगळ्या आज्ञेचं मी तंतोतंत पालन करेन. काय आनंद वाटला असेल बोलोबांना. हे पिंपळावरच्याला कसं समजणार. तुम्हाला माहिती नाही पिंपळावर कोण राहतो. मुंजा त्याला काय पोरं फिरत राहत. लगेच बोलोबांनी त्याला दुकानात नेलेलं आहे तुकोबारांना. 12 वर्षाचं वय असत. प्रत्येक वस्तूचा भाव समजून दिला. कुठून खरेदी करायचं, खरेदीला बरोबर नेलेलं आहे. खरेदी कशी करायची ते सांगितलेलं आहे. कसं विकायचं ते सांगितलेलं आहे. कोणाला उधार द्यावं, कोणाला उधार देऊ नये, सगळं समजून दिलं. तुकोबारांनी ते सगळं लक्षात घेतलेलं आहे. शेतीचंही समजून दिलेलं आहे, महाजनकीचं समजून दिलं, सावकारकीचं समजून दिलं. आणि अगदी कमी वेळेमध्ये, काही दिवसामध्ये तुकोबारायांनी हे सगळं शिकून घेतलं.
आणि पोक्त अशा प्रकारच्या माणसासारखे तुकोबाराय व्यवहार करू लागलेले आहेत. काही दिवसात, काही महिन्यामध्ये बोलोबाजींचं दुकान जसं चालत होतं त्याच्या चौपट दुकान चालायला लागलो महाराज. गिरायकाशी बोलणं, गिरायकाशी व्यवहार करणं, व्यवस्थित अशा प्रकारचा माल देणं, गिरायकाचं संपादन करणं. नाही काही तर गिरायकाबरोबर गोड बोलावं लागतं महाराज. या 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 सावकार बोला, आज काय काम काढलं वगैरे वाकडं. ते काही नसलं तरी असं फुगवतो. त्याला व्यवस्थित अशा प्रकारचा माल दिला, दुकानदारी वाढली. तुकोबारायांनी मग ठोक माल द्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. इतकी दुकानदारी भरभराटीला आली, चरित्रकार लिहितात की देहूच्या आसपासचे 10-20 गावचे दुकानदार मग पुण्याला जायच्या ऐवजी देहूला येऊन तुकोबारायांच्याकडून माल खरेदी करून घेऊन चाललेले आहेत. त्यांना शहरात जाण्यापेक्षा तिथून घेऊन जाणं माल परवडायला लागलं. आणि त्याच्यामुळं मग व्यापारामध्ये सेल माल भरपूर होत असेल तर नफा कमी असला तरी एकूण त्याचं उत्पादन भरपूर राहत. सावकारकी वाढली, शेतीचंही उत्पन्न चांगलं आहे. लोक नाव घेऊ लागले तुकोबारायांचं, अरे वा काय कमी वयामध्ये पोरगा किती हुशार झालेला आहे. बोलोबाजवळ लोक सांगायला लागले, अहो तुकाराम काय मस्त धंदा करतो, असं करतो तसं करतो. तो बोलोबाला असं प्रसन्न वाटायचं, वा आपल्या डोळ्यात देखत चल मुलं मोठी झाली, चांगली कमावती झाली, संसारी. अशा प्रकारच्या जीवनात दुसरी काय अपेक्षा असते माणसाची. 12व्या वर्षी तुकोबारायांच्या ते ताब्यात दिलं. तुकोबारायांचा व्याप वाढला. तुकोबारायांचं लग्न ज्या मुलीबरोबर झाले होतं, अर्थात रुक्मिणी हे तिचं नाव होतं, खूप स्वभावाने रुक्मिणी चांगली होती. साक्षात देव मानायची तुकोबारायांना. सासू सासऱ्याचीही सेवा करायची. पण तिला दम्याचा रोग चढलेला होता. आणि हे पहिल्यांदा नाही लक्षात आलं, लक्षात येऊ बी देत नव्हते पहिल्यांदा म्हणून लोक. आणि नंतर कळालं की बोलोबाच्याही लक्षात आलं, कनकाईच्याही लक्षात आलं की तुकाराम महाराजांना ही शेवटपर्यंत साथ देईल असं नाही. त्याचा व्यवसाय एवढा मोठा आहे आणि ही अशी रोगील आहे. आणि मग तिच्याच संमतीने दुसरं लग्न तुकोबारायांचं करायचं ठरवलेलं आहे. पुण्याला अप्पाजी गुळवे नावाचे सावकार होते. मोठा श्रीमंत ग्रहस्थ, सावकारकीचा धंदा जोरात होता. गुळाचे व्यापारी होते. त्यांना जिजाबाई नावाची सालस उंदे अशा प्रकारची स्वाभिमानी मुलगी होती. अप्पाजी गुळवेंनी तुकोबारायांचा व्यापार स्वतः पाहिला. त्यांच्यापेक्षा खूप लहान होते परिस्थितीनं तुकोबारायांचं घर, पण तुकोबारायांची व्यापार करण्याची पद्धत त्यांनी पाहिलेली आणि त्यांच्या लक्षात आलं की हा अगदी कमी दिवसामध्ये आपल्याही पेक्षा मोठा होऊ शकतो. आणि मग त्यांनी पहिलं लग्न झालेलं असताना सुद्धा आपल्या मुलीचा विवाह तुकोबारायांच्या बरोबर करून दिलेला आहे. 2 कुटुंब झालेली आहेत. पण खूप चांगल्या प्रकारचं चाललेलं होतं. 17व्या वयापर्यंत सगळं काही ठीक चाललं. म्हणजे 12 आणि 5 17, 5 वर्ष खूप संसारामध्ये विकास केला. तुकोबारायांच्या जीवन दर्शनाचं काम करत असताना आपल्याला तुकोबारायांची 3 स्वरूप पाहायला मिळतात. एक संसारी तुकाराम महाराज, दुसरे साधक तुकाराम महाराज आणि तिसरे सिद्ध तुकाराम महाराज. आज आपण जे दर्शन करतोय ते संसारी तुकोबारायांचं आहे. म्हणजे संसारामध्येही तुकोबारायांनी ज्या वेळेला संसार करत होते त्यावेळेला आदर्श संसार केला, वाहवाच मिळवली संसारातल्या लोकांची. नंतर साधक दशेमध्ये साधकीय जीवन जगत असतानाही वाहवा मिळवली. उत्कृष्ट अशा प्रकारचे
साधक अवस्था राबवलेली आहे आणि मग सिद्ध झाल्यानंतर तर काही प्रश्नच नव्हता. तेव्हा 17व्या वयापर्यंत सगळं ठीकठाक चाललं. पण सावधान, परिस्थिती कधीही एकसारखी राहत नाही. कारण परिस्थिती हा संसारातला घटक आहे आणि बदलणं हा संसाराचा स्थायी भाव आहे. संसारात ते दूषण नाही तर संसाराचं ते काय आहे, भूषण आहे. भूषण. संसार शब्दाचा अर्थ आहे श्रू धातूपासून सार शब्द तयार होऊन सम त्याला उपसर्ग लागलेला आहे आणि श्रू सरते याचा अर्थ आहे सरकणे, स्थित्यंतर होणे, बदलत राहणे. संसार बदलत राहतो महाराज. आज जे पर्वत दिसतात त्या पर्वतातही सारखा बदल चालू आहे. विज्ञानाने ते सिद्ध केलेले. पूर्वी गोवर्धन पर्वत होता, पर्वत. आज जर तुम्ही गोवर्धनाजवळ गेले प्रदक्षिणा करायला, इकडून ऐकून जातात भगवंतानी गिरी गोवर्धन येणे उचलीला. आता तो फार खाली आलाय, जमिनीला टेकायला. कलियुगाच्या अंतापर्यंत तो पूर्ण सपाट होईल अशा प्रकारचं म्हणणं आहे लोकांचं. हिमालय सुद्धा बदलतोय असं सांगतात वैज्ञानिक की पूर्वी आज जिथं समुद्र आहे तिथं पूर्वी पर्वत होते, जिथं पर्वत आहे तिथं समुद्र होता. बदलणं हा संसाराचा स्वभाव आहे. परिस्थिती त्याला अपवाद नाही. कोणाची लवकर बदलेल, कोणाची उशिरा, अशा प्रकारची बदलेल. जसं घड्याळाचा काटा फिरत राहणं हा त्याचा काय आहे, स्वभाव आहे. आपल्याकडे जे घड्याळ आहे त्याच्यात 3च काटे असतात. त्याच्यात 3च काटे, पण 3च काटे असं नाही. आपल्याकडे सेकंद काटा आहे, मिनिट काटा आहे आणि तास काटा आहे. त्याच्यानंतर दिवस काटा, महिना काटा, त्याच्यानंतर वर्ष काटा आणि त्याच्यानंतर युग काटा. असे एवढे 5-6 काटे असतात घड्याळाला. आता त्याच्यामध्ये युगाचा काठा जर पाहिला तर जन्मल्यापासून मरेपर्यंत पाहिलं तर तो तिथंच दिसेल आपल्याला. कारण योगाची वयोमर्यादा म्हणजे योगाचा काटा पूर्ण फिरून तिथं येण्याकरता 43,20,000 वर्ष लागतात. महायुगाचा काटा पुरा येडा येण्याकरता किती वर्ष लागतात? 43,20,000. आणि आपलं लय झालं आयुष्य मानलंच तर 100 वर्ष. आता ते 43,20,000 100 वर्ष म्हणजे किती सक्क त्याला जागा मिळणार. त्याच्यामुळं तो हालतच नाही असं वाटतं. म्हणून घड्याळवाल्याने ते काढूनच टाकला, तो हालताना दिसतच नाही. सेकंद काटा पहा बरं, तर 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 एका मिनिटात तर अख्खा चक्कर हाणतो तो. दिवस काटा तितके सरसर सरसर जात नाही, वेळ लागतो त्याला, पण सरकत राहतो. योगाचा काटा असला तरी सरकतो. ब्रह्मभुवनाल्लोका पुनरावर्तिनो अर्जुन. महाराज ब्रह्मदेवालाही आयुष्य आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये इथलं महायोग जातो. महायोग कशाला म्हणतात माहिती नाही? 100 महायोग जातात नाही, 1000 महायोग जातात. सहस्रयुग पर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः म्हणजे सकाळच्या 7 पासून संध्याकाळच्या 7 पर्यंत ब्रह्मलोकातल्या इथले 1000 कलियुग, 1000 द्वापारयुग, 1000 त्रेतायुग आणि 1000 कृतयुग एवढा काल जातो. तेव्हा तिथला
12 तासाचा, पूर्ण दिवस नाही, 12 तास होतात, तेवढीच रात्र आहे. एवढा मोठा त्याचा काल असला तरी पण त्याचेही 100 वर्ष संपतात. आता 50 वर्ष उलटून गेले, त्याची 51 वर्ष चालू आहे. पंचांगामध्ये त्याची सगळी नोंद असते. सरकणं हा संसाराचा स्थायी भाव आहे, म्हणून समुपसर्ग लागलेला आहे. तेव्हा परिस्थिती बदलते. तुकोबारांच्या ही परिस्थितीनं करवट बदललेलं आहे. 17व्या एकाच वर्षामध्ये थोड्या अंतराने आई वडिलांनी देह सोडलेला आहे. वय झालेलंच होतं, पण खूप खूप प्रेम करणारी आई, वात्सल्य भाव ठेवणारे वडील, तुकोबारांना आई वडिलांची खूप माया मिळाली. भाग्यवान आहे महाराज ती माणसं की ज्यांना आई वडिलांचं प्रेम मिळतं. आहे तोपर्यंत लक्ष देत नाही आणि गेल्यानंतर लक्षात येऊन काय फायदा होत नाही. लय असंच असतं आपलं. आहे तोपर्यंत अतिपरिचया दवज्ञा भवती, आणि मग गेल्यानंतर मग पश्चातापाशिवाय दुसरं काय असतं हातामध्ये. तुकोबारांना खूप आई वडिलांचं प्रेम मिळालं. किती अभंग आहे महाराज गाथ्यामध्ये आई वडिलांच्या वात्सल्याचं वर्णन करणारे. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. लेकराले ववी माता अलंकार, संतोषावे फार देखोनिया. तर आईचं प्रेम आणि वडिलाचं प्रेम. जरी तुकोबाराय मोठे झाले होते, जरी तुकोबाराय सगळा धंदा स्वतः अशा प्रकारचे चालवित होते, बायकाही 2 होत्या, एक मुलगाही झाला पहिल्या पत्नीला, संतू नाव ठेवलं होतं त्याचं, संतू. पण आई वडिलांच्या प्रेमाची खूपच तुकोबारायांना मदत होती. बोलोबा दुकानातही येऊन बसत नव्हते, अलीकडे मंदिरात बसायचे देवाचं चिंतन करत. सारखे हातामध्ये माळ असायची आणि तोंडामध्ये विठ्ठल 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 विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई. सगळे म्हणा विठोबार कुमारी रे रे विठोबार कुमारी विठोबार
कुमाई रे रे विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई रे रे विठोबार कुमाई